श्री स्वामी समर्थ हे भारतातील एक महान संत होते. त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील शिगवे नावाच्या गावात झाला. सुमारे 1838 साली लहानपणापासूनच त्यांचा आध्यात्मिक गुण दिसू लागला. ते बालयोगी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी अनेक आश्रम स्थापन केले, भक्तांना मार्गदर्शन दिलं आणि ते दत्तगुरू म्हणूनही ओळखले जातात. त्यांची सिद्धी, चमत्कार आणि भक्तावरील कृपा त्यामुळे ते आजही खूप आदरणीय आहेत. स्वामी समर्थांचे जीवनप्रवास हे खूप प्रेरणादायी आहे. त्यांचा आश्रयास लाखो भक्त जोडले गेले आहे आणि आजही त्यांचे उपदेश, त्यांच्या लीलांचे वर्णन आणि त्यांची शिकवण हे लोकांचे मार्गदर्शित करतात. स्वामी समर्थांचे आश्रम आणि त्यांच्या शिकवणीमुळे लोकांना मानसिक शांती, धैर्य आणि आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग सापडला. त्यामुळे ते झपाट्याने लोकप्रिय झाले आणि आजही त्यांचा प्रभाव लोकांच्या जीवनावर कायम आहे. स्वामी समर्थांच्या जीवनातील ही साधी पण शक्तिशाली शिकवण लोकांच्या मनाला पकडून राहतात. त्यांची स्थिरता, समर्पण, साधेपणा यामुळे आजही त्यांची शिकवण काळजाला स्पर्श करतात. स्वामी समर्थांच्या साध्या पण प्रेरणादायी जीवनशैलीमुळे अनेक लोक त्यांच्या शिकवणीकडे आधार घेतात. त्यामुळे त्यांच्या शिकवणीचा प्रभाव काळाच्या ओघात अधिकच वाढत चालला आहे. त्यांच्या शिकवणीमधून साधेपणा, समर्पण, आध्यात्मिक शक्ती यांचा संमिश्र प्रभाव आजही लोकांच्या जीवनाला दिशा देतो. त्यामुळे स्वामी समर्थ हे सदैव प्रेरणास्थान राहतील. त्यांच्या शिकवणीमधून साध्या जीवनशैलीचा, समर्पणाचा आणि आध्यात्मिक प्रगल्भतेचा जो संगम आहे, जो लोकांच्या मनाला नेहमीच प्रोत्साहन देतो, त्यामुळे ते कायमच मार्गदर्शक राहतील. त्यांचा हा संदेश आणि जीवनशैली हे केवळ त्या काळापुरते मर्यादित नाही, तर पुढच्या पिढ्यांसाठी सुद्धा प्रेरणा स्तोत्र ठरतात आणि लोकांच्या जीवनात सदैव एक नवा अर्थ घडवतात. स्वामी समर्थांचा हा अमृतुल्य संदेश आजही काळजावर राज्य करतो, कारण त्यातली साधेपणा, भक्ती आणि सकारात्मक दृष्टिकोन प्रत्येक काळात मोलाची प्रेरणा देते. त्यामुळे स्वामी समर्थांचे विचार, त्यांच्या जीवनशैलीचा आदर्श आणि त्यांच्या भक्तीचा अभ्यास हे सर्व काळाच्या कसोटीवर उभे राहिले आहेत आणि पुढेही प्रेरणा देत राहतील. स्वामी समर्थांचे हे तत्त्वज्ञान त्यांचा साधेपणाच्या जीवनशैलीबरोबर प्रत्येक काळात लोकांना प्रेरणा आणि मार्गदर्शन देत राहतील. स्वामी समर्थांची प्रेरणा म्हणजे साधेपणा, श्रद्धा आणि आत्मविश्वास. ते सांगतात की सर्व संकटांचा सामना शांतपणे, धैर्याने आणि भक्तीच्या बळावर केला जाऊ शकतो. त्यांचा हा संदेश म्हणजे आपापल्या स्वतःवर विश्वास ठेवून साध्यापणाचा मार्ग दाखवतो. त्यांचा हा संदेश आपल्या स्वतःवर विश्वास ठेवून साध्यापणाच्या मार्गाने, शांतपणे आणि भक्तीने प्रत्येक संकटाला तोंड देण्याचा धडा शिकवतो. त्यांचा "भिवू नकोस" हा मंत्र, "मी तुझ्या पाठीशी आहे" हा मंत्र आपल्याला खूप दिलासा देतो. हा मंत्र तुम्हाला साधेपणा, श्रद्धा आणि आत्मविश्वास यांचा वापर करून संकटावर शांतपणे मात करण्याची प्रेरणा देतो. यातला संदेश असा आहे की आपल्यात असलेली शक्ती ओळखा, साध्यापणावर भर द्या आणि भक्तीच्या बळावर जीवनातील प्रत्येक आव्हान सहज पार करा.